परिषद निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने गट आणि गणरचना करण्यात आलेली आहे आणि बाजारपेठ असलेल्या हसनाबाद गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। या मतदारसंघावरती गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची एकाती सत्ता राहिलेली आहे। दरम्यान मतदारसंघामधील नागरिकांना कसा उमेदवार हवा आहे हे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल कोणत्या क्षणी वाजण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाकडून कोणत्या क्षणी या ठिकाणी तारखा सुद्धा जाहीर होऊ शकतात आणि आपण बघू शकतो की आपण जालन्यातल्या जे हसनाबाद गट आहे त्या गटात हा गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। मला काय सांगाल की आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक नागरिक सुद्धा आहे, मला काय सांगाल की या ठिकाणी कशा उमेदवाराची तुम्हाला अपेक्षा असणार आहे? उमेदवार हा या गट आणि गणात जिल्हा परिषद गण आणि गटामधल्या अडीअडचणीची जाणीव असलेला, त्याला इत्थंभूत अडीअडचणी सोडवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा कशी हाताळावी, तसेच आरोग्य शिक्षण यावर त्यांनी जास्त करून लक्ष दिलं पाहिजे। त्यानंतर आपल्या ग्रामीण भागामध्ये उद्भवणाऱ्या लहान मोठ्या अडचणी त्याला माहिती असली पाहिजे आणि तो स्वच्छ प्रतिमेचा आणि लोकांमध्ये 24 तास उपलब्ध असणारा असला पाहिजे। आपण बघू शकतो आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत। मला दादा काय सांगाल की काय तुमच्या येणाऱ्या उमेदवाराकडून अपेक्षा असणार आहे, तो उमेदवार कसा असला पाहिजे? उमेदवार हा गोरगरीब जनतेचे काम करणारा असावा आणि सामान्य जनतेची जेव्हा काही अडचणी येतील त्यांनी संपर्कात राहावं। बाकीचं एवढं काय आपल्याकडे आणखी काही नागरिक आहेत। मला दादा काय सांगाल की अनेक लोक आता या मतदारसंघातून ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे इच्छुक आहेत, तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कशा प्रकारचा उमेदवार असला पाहिजे, कशा पद्धतीने त्याने विकास कामं केली पाहिजे आणि मागचा उमेदवार किती वर्षानंतर तुमच्या गावात तुमच्याशी भेटला होता किंवा त्यांनी काय विकास कामं केली होती? आमच्या तर मतदारसंघामध्ये जर आमच्या गावाचा विचार केला, माझं प्रॉपर गाव वजीरखेड आहे, तर माझ्या गावाला यायला एकही रस्ता नाही। आज खाली 15 वर्षे उमेदवार एकच आहे, त्याच्यामुळे रस्ता नाही, विकास काहीच नाही आणि आम्हाला विकास करणाराच उमेदवार पाहिजे। कारण की फक्त लग्न मौती सुखदुःखात असावा, पण त्याच्याबरोबर विकास हा फार महत्वाचा घटक आमच्यावर अपेक्षित आहे विकासापासून, आणि विकासच आम्हाला पाहिजे एवढंच सांगतो। आपल्यासोबत शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहे। दादा मला काय सांगाल की आता जिल्हा परिषदची निवडणुका होण्याची चिन्ह आहे, कोणत्या क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात, काय अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या उमेदवाराकडे? आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या उमेदवारांनी शेतकऱ्याचे सर्व प्रश्न सोडवला पाहिजे। कोणताही गरीब शेतकरी आले त्याची पूर्ण कामे येणाऱ्या नेत्यांनी करायला पाहिजे। आपल्यासोबत आणखी काही या ठिकाणी नागरिक आहेत की दादा मला काय सांगाल की हा जो मतदारसंघ आहे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि हे जे हसनाबाद गाव आहे सगळ्यात जास्त मतदार या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचे आहेत। त्याचबरोबर मोठी बाजारपेठ म्हणून सुद्धा या ठिकाणी व्यापारी वर्ग आहे। व्यापारी म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या या येणाऱ्या उमेदवाराकडून, काय अपेक्षा आहे? येणाऱ्या उमेदवारानं या बाजारपेठेचं जे आधुनिकीकरण आहे ते करायला पाहिजे। शिवाय या हसनाबाद ही खूप मोठी बाजारपेठ आहे, तर इथल्या युवा वर्गाला जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ज्या जिल्हा परिषदच्या बऱ्याच योजना आहेत या इथपर्यंत आजपर्यंत कुणी सांगितलं नाही, ते सांगायला पाहिजे। आणि एक धडाडीचा युवा असा चेहरा आम्हाला हवा जो की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविल, अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। आणि जे बाजारपेठेमध्ये आहे ते प्रश्न मांडेल अशी आम्हाला अपेक्षा। आपल्यासोबत आणखी या ठिकाणी शेतकरी आहे। मला काय सांगाल की गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी पाऊस होतोय, शेतकऱ्याच्या कामात व्यस्त आहेत, यातच तुम्ही आज बाजारपेठेत आलेले, काय परिस्थिती आणि कशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी उमेदवार पाहिजे? या ठिकाणी फक्त एकच म्हणायचं आहे का निस्वार्थीपणाचा उमेदवार पाहिजे, बस निस्वार्थी तो उमेदवार पाहिजे। तर आपण बघू शकतो की जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे। अनेक लोक सुद्धा इच्छुक आहे आणि त्यातच आता या मतदारसंघातून ज्या हसनाबाद जो मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आलेला त्या मतदारसंघातल्या लोकांच्या अपेक्षा अजूनही या ठिकाणी पूर्ण झालेल्या नाही। त्यामुळे निश्चितपणे निस्वार्थी आणि विकास करणारा उमेदवार हवा अशी प्रतिक्रिया या नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, हसनाबाद, भोकरदन।